संध्या आरतीला तुझ्या ह्याच्यात लाव की 100% नाही. मी उद्या तुला मामू पाटील 3 दिवस झाले तसं म्हणते मामू बाळने ह्याचा पद्धत 3 दिवस झाले 10 मिनिटं म्हणून घेतो पुरा नेट उडील्याशिवाय थांबतच नाही. खोटं बोलू नको पता नामदार घेतलेलं आहे कळलं ना. 1:30 वाजताच मेसेज पडला त्याचा 100%. खोटं बोलू नका. नेट फक्त दिसायला बंद आहे. 100% नेट संपलेलं आहे. माझा मेसेज पाहिला. काय कुलूप चोरून राहिले काय नाही ते त्याचं ते बिचाऱ्यावर लागले. बिजागरे कशाचे 27 रुपये किलो. तिकडे ते खाली याच्यामध्ये बारकाली इथं आहे का वगैरे त्याने छान लागले यांनी कशाचे सारंगच्या मम्मीने त्यांनी तुकडे तुकडे 4ची बारकी इट नसते का रे असं छोट्या इटा. शिबिटाची अरे ही मोठी इट आणि पहिली एकदम स्टार्टिंगला अशी लंबोळी आणि 4x9ची बारकी इट. बघते मी. कशाला आपण बी उमरा वाटता उचलून घेऊ ना. फरशी नाही निघणार आता. फरशी नाही निघणार. म्हणजे फरशी नाही निघणार. अगं फरशी नाही निघू दे ना. हा तेवढी ग्राइंडरने कापून टाकू फरशी हा उमरापट्टीच्या लेवलनी. हा अगं त्या फरशीच्या लेवलनी जिथं कॉन्क्रीट केलं ना आता त्याच्यावरी 4 इंचाचं इटाचं आतनं बांधकाम करू. हा चालतंय बघते. किती पाहिजे इटा. काय 10-15 असले तरी 10-15 एवढं नाही भेटणार. भेटते शोधल्यावर. बारकल्या रे सारंगच्या मम्मीच्या कुठून आले त्या दिवशी. मी आणून देतो शोधून. खाली किती काय भेटतात मम्मी. छोटी छोटी इट पडते नसते का. भेटा ना तिकडे खाली किती. कशाची बी जागा आपल्याला माहिती नाही ना आपण हे दरवाजाचं त्याच्याकडूनच करून घेतलं असतं. माने भाऊकडून काय हे दरवाजाचं हे दरवाजाचं काय जे करायचं. आपण आता बसवलं ना ते बाहेरचं जे चोरला करायला लावलं त्याच्याकडून करून घेतलं असतं या भाऊकडून. तेव्हा हे होतं का इथं. मग होते नाही तर हा यार खरं डोक्यात होतं. पाणी बघ ना. तापू द्या. आता तुम्ही तवली तापलेली होती. तुम्ही नंतर म्हणे आंघोळीने पुरणार मग बघून ठुले. तुम्ही नका जाऊ. तुझं काय नवऱ्याला घरात काढून त्याची समाधी लावतीस का काय काय. त्याच्या कामात नका काही दड आपल्याला काही नाही. भाऊ दे तुला आणली माझ्या पहिल्यापासून आहेत की ते तरी अर्धेचे आहेत अर्धे नाही आहे. नाही तर मग आपल्या मोठ्या इटा लावू. हे इटा पण तुले दोन एकावर एक 2 इटा लावले तरी काम होईल. फरशी आता निघणार नाही ना. फारशा काढायचे बी नाही ना.
उलट पाटील माहिती का, पावसाचा आळूस आहे, फरशीवर त्या कोब्यावर जसं पाणी उडन ना तसं ते उडन ना तर ते त्या फरशीला आडन, त्यामुळे ते घरात येणार नाही. फरशी एवढी राहून द्यायची का? हो, कारण की पाणी आत आल्यावर उडतं ना. माझं तर मन नाही, बाहेर नाही एक एक इट लाव आणि तिकडे सुलभ करावं. फरशा नाही काढायच्या, कारण की पाणी आत आल्यावर उडतं ना, तर ते फरशा जर आपण कापल्या ना ते पाणी हे उडून. नाही का, हा इटाचा एक थर द्यायचा हा आणि इटाचा थर देऊन ये ना हा. सुलभ करायचं, त्याला चंपर मारायची. पण मग आपल्याला पाय चढायला उतरायला आणखी रुंद पाय टाकावं लागेल ना. कुठे त्याच्यावर पाय द्यायचे, त्याला का होतं? म्हणजे आपण जे आता सध्या आपण जे अशी टांग मारून फरशीच्या आतून येतो ना, तर आपल्याला जास्त पाय वळा लांबा करावा लागणार असं म्हणते. कशाला लंबा करायला? ईशान पाणी ईशान. मागा लागायची. मला पप्पा फोन आला. हॅलो हॅलो. हॅलो हा बोला की मामा. उद्या सकाळी नाही तर झाडापाशी थांबू आपण, नाही का बसलेला असतो तिथं. कुठलं झाड आहे? खंडोबा मैदान. बस. हा खंडोबा मैदानचं झाड का? हा, मी नाही का बसलेला असतो तिथं झाडापाशी. हा हा हा. हा, तिथं थांबा, जाऊ आपण. ठीक आहे, या 9:15 पर्यंत. पप्पाच्या कामाच्या माहिती आपण कशाला फोन उचलायचा, आपल्याला काय गरज. पप्पाचा फोन पप्पाच्या हातात द्यायचा, आपण कधी नाही उचलायचा. पण त्या मावशी आपल्याला खोटं बोलली. काय आजी दुकानात गेली, कारण की दरवाजा आतून लावलेला होता त्यांचा.
पोरगी पण घरात बसली. झोपलेली होती. हा झोपलेली होती. आजी तिथं नाही. आजी नाही. हं? आजीला नेऊन सोडलं वाटतं. ही नाही म्हणली का आपल्याला मावशी इथं नाही, आजी इथं नाही, आपल्याला म्हणली होती की. हे पाय नीट ठेवलं कुठतरी रे, कापड कामी येईन ते. माझं ते काय मला काय वाटतं माहिती का पाटील, आपला तो दरवाजावाला आहे ना, त्याला बोलून जी ही खालची जेवढी पट्टी आहे ना, हे ऑरेंज कलरच्या पट्टीपर्यंत त्याच्याकडून तेवढं कापून घेऊ. कमून कापायचं दरवाजा? आणि आपण ना ही जी थोडासा वाटा बनवून पाय खाली ठेवायचा. तो काय डोकं बी काय खराब झालंय का? हा? चांगला दरवाजा कापायचा आणि वाटा करायचा आणि घरातून वाटा होत असतो का? आणि का वाडा दरवाजा माग पुढं होईन का वाट्याला? दरवाजा लागेल का? अरे वाशानी खरंय बाई. चला झोपू द्या आम्हाला. पांडुरंगा, सर्व साक्षीने तुझ्या झालं. किती वर्षाचं मला भोगायला तू पाप लावलं. महामूर्खा तू मेला, पण भावाला आयुष्यभर घराच्या बाहेर राहावं लागलं. नालायक पुत्र्या. पण इसन ना, मोरे मामा होता. मोरे मामा म्हणला उद्या कामाला या, रविवारी पेमेंट भेटतंय. उद्या आहे गुरुवार. हा. अनीस ना, फूल फूल पे लिखा मालिक तेरे नाम, अल्लाह करेगा तेरा कल्याण. बाई मला तू घे. घर झाडू त्या घराला बस धरला बिचाऱ्यानं. देवाने मला सांगितलं, तू जिथं बसशील तिथं स्वच्छ जागा बघून बस, स्वच्छ माणसात बस. स्वच्छतेतून समृद्धीकडे आहे ना.
तुला लोक तुच्छ जरी समजत असते पण तू माझा आवडता प्रिय आहेस असं मला देवाने सांगितलं. खरं देव आले देव आले देव आले. देवाने सर्व नेलं. खालचं पाप वर गेलं. पुण्यवान खाली गेला. पापी वर गेला. सव्वाशे वर्ष राज्य भारतावर केलं. भारत माता देशाई हातात धुवा तसा पाण्यात हात घालायचा नाही. धर, साबण घ्या. पाण्यापासून लांब व्हा. कडक आहे पाणी त्यामुळं. धर. पाणी टाका. देऊ का? अरे बाबा आणखीन पण कडकच आहे. सारं छांटा बघाचे. निघणार नाही का? नका ना अहो, पाठीला हात लावायचं होतं तुम्ही तर हात तोंडात हात घालसाल मला माहितीये. पाणी टाका. आणि भांडी स्वच्छ धुवून घे. मला कबीर सागर वाचायचंय माहिती का? गेलं गेलं बाई आपली भक्ती करून पार हा आपल्याला श्वास आहे मोजून. वाय पट्टा इकडे लवकर स्वयंपाक करायचा. रोजचा 1 घंटा भक्तीत द्यायचा. 1500 जप झाला पाहिजे सतनामाचा. आणि परमात्म्याला म्हणा आम्हाला सतनाम भेटलं पाहिजे. तू उद्या फक्त माझा मोबाईल घे. हं. त्या मोबाईलला धर बांधूनच नाही तुला मारलं तर मग काय? मोबाईलला बांधून मारशील ना. मोबाईल तर असं विनीट संपन्न तो माझ्यासोबत असलो. बंदी छोड़.
रविवारच्या रविवारी संत संघ आहे का बघ बरं ग्रुपवर. नंतर थांब जरा, तुला मी टायमाच येऊ. का हो पाटील, आपण जर एक 3 पिनचा एक असं, आता मी तुमच्या कामावर बाप्यानं आणलेलं पण पाहिलं, असं वायर सगळं एक बोर्ड छोटस छोटस आहे पॉइंट, आणि त्याला वायर पण भेटतं एक 3 पिनचं पॉइंट आणि लंबा वायर. आपण तसं एक लंबा वायर आणि 3 पिनचं आणलं, त्याच्यावर आपली फक्त टीव्ही ना असं देता लाईट तर आपली लागलेलीच आहे. मोठ्या बोर्ड लावायचं म्हणून लहान लावायचं. पर त्या उठून पहिले आपली घड्या नीट कर रे. मग ती नाही होते, तिने गिअरबॉक्स खराब झाली. पाटील तुम्ही जप करू नका बरं का, मी घडी घडी सांगणार नाही आता. इकडच्या ड्रामातलं पाणी घ्या चांगलं, इकडच्या ड्रामातलं पाणी घ्या, तिकडचं पाणी संपलं.